इस्लामचे अभ्यासक मुफ्ती सलमान अझहरींना गुजरात ATS कडून अटक. प्रक्षोभक भाषण केल्याप्रकरणी कारवाई. सलमान मुफ्ती अझहर यांना घाटकोपरमध्ये अटक केल्याची बातमी समजल्यानंतर त्या ठिकाणी त्यांच्या समर्थकांनी मोठी गर्दी केली. त्यानंतर परिस्थिती नियंत्रणाबाहेर जात असल्याची स्थिती निर्माण झाल्यानंतर मुफ्ती यांनी पोलीस ठाण्याच्या खिडकीतून सगळ्यांना शांत राहण्याचे आणि रस्ता मोकळा करण्याचं आवाहन केलं. पण तरीही त्यांच्या समर्थकांनी मोठी गर्दी केली आणि घोषणाबाजी सुरूच ठेवली. गुजरात जुनागडमध्ये केलेल्या वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी गुजरात ATSने मुफ्ती यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. 31 जानेवारीला जुनागड गुजरातला एक भाषण मुफ्ती सलमान अझहरी यांनी केले होते. त्यानंतर त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली. सलमान मुफ्ती अझहरी हे सुन्नी धर्मगुरू आहेत. गुजरातमध्ये वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर मुफ्ती सलमान अझहरी यांच्यावर कलम 153B अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर गुजरात ATSने मुफ्ती सलमान यांना घाटकोपर येथून ताब्यात घेतले. मौलाना सलमान अझहरी यांना घाटकोपर पोलिसांनी अटक करून कोर्टासमोर उभे केले असता त्यांना कोर्टाने 2 दिवसाची ट्रान्झिट रिमांड दिली असून आज त्यांना येथून गुजरात जुनागड येथे घेऊन जाणार असून 2 दिवसानंतर पुन्हा गुजरात येथील कोर्टासमोर त्यांना हजर करण्यात येणार असल्याची सूत्रांकडून माहिती मिळाली. मेरी तकरीर के मुताबिक जो तहकीकात उनको करनी है वो कर रहे हैं. हम भी इनका कोऑपरेट कर रहे हैं, आपको भी करना चाहिए. और ये जो ट्रैफिक को और ये सब माहौल को जिस तरह से किया गया है इसके लिए लॉ एंड ऑर्डर का मसला पैदा हो सकता है और जो होगा अच्छा ही होगा, इंशाअल्लाह अच्छा ही होगा. अगर मेरे हक में गिरफ्तारी है तो मैं उसके लिए भी तैयार हूँ और आपकी मोहब्बत का शुक्रिया, आपकी मोहब्बत का शुक्रिया. आप अगर मुझसे मोहब्बत करते हैं, हाथ उठा करके बताएं मोहब्बत करते हैं, तो ये रोड खाली कर दीजिए. बस रोड खाली कर दें, पुलिस के लिए मसला ना होने पाए. हाँ, बड़े प्यार से अल्हम्दुलिल्लाह.